नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. डबक्यात बुडून एकाच वेळी 3 कोवळ्या बालकांचा मृत्यू. अक्कलकुव्याच्या दुर्गम भागातील घटना. नदीकाठावरील डबक्यात आंघोळीसाठी उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे 5 ते 6 वयोगटातील 3 कोवळ्या बालकांचा बुडून मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणारी ही दुर्घटना अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा काठच्या अतिदुर्गम भागातील गमनकेली पाडा येथे घडली आहे. हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून संबंधित कुटुंबावर दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळला आहे. सुनील खेता वसावे, वय वर्ष 6 वर्ष, नितेश आंबरे वसावे, वय वर्ष 7 वर्ष आणि शुभम कैलास वसावे, वय वर्ष 6 वर्ष अशी मृत बालकांची नावे आहेत. दरम्यान धावून आलेल्या ग्रामस्थांकडून घटनेची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्यात आली. मात्र घटना घडून बराच कालावधी उलटूनही संबंधित कुटुंबांना कोणत्याही प्रकारची शासकीय मदत अथवा दिलासा मिळाला नाही, अशी तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. प्राप्त माहितीनुसार मोलगी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रात्री उशिरा बालकांचे शव हलवण्यात आले. घटनेबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषदचे माजी सदस्य किरसंग वसावे म्हणाले की मृत्युमुखी पडलेली 3 बालके अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातील आहेत. दुर्गम भाग, मूलभूत सुविधांचा अभाव आणि आपत्कालीन यंत्रणाच्या मर्यादा यामुळे या घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अशा दुःखद प्रसंगी शासन आणि प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत तात्काळ मदत जाहीर करणं ही त्यांची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. जिल्हा प्रशासन, आदिवासी विकास विभाग आणि राज्य शासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन मृत बालकांच्या कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत द्यावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी किरसिंग वसावे यांनी केली आहे.